हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी कल्पना मुरांजन आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन व्लॉग. ॲक्च्युली मी हा फार उशिरा अपलोड करत आहे. मला बऱ्याच काही गोष्टींमुळे नाही हा अपलोड करता आला. तर आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो पेरूच्या वाडी इथे. नाशिकमध्ये हे पेरूची वाडी फेमस असं एक प्लेस आहे. तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा. पण हो, इथे तुम्ही फुल डे तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे जाऊन, म्हणजे उपयोग नाही आहे. तर तुम्ही सकाळी ना मोस्टली ब्रेकफास्टच्या वेळेस इकडे जा. मस्त असं मिसळवरती ताव मारा. तर पेरूची वाडी असं हे एक त्यांनी खूप सुंदर हा प्लेस बनवलेला आहे नाशिकमध्ये. एंट्री करताच तुम्हाला सगळीकडे पेरूचीच झाडं दिसतील ही. आणि छानपैकी तिकडे मी गरमागरम कांद्याची भजी, बाजरीची भाकरी, पापड, मिसळ, म्हणजे तुम्हाला जर पाव खायचा नसेल तर तुम्ही असं या उसळीसोबत मस्तपैकी भाकरी पण खाऊ शकता. खूप टेस्टी आणि यमी होतं. त्याचसोबत आम्ही पेरूची लस्सी घेतली, आईस्क्रीम पण टेस्ट केली. तर खूप रिझनेबल रेट आहे आणि प्रचंड सुंदर स्वादिष्ट. बिलाची कॉपी पण इथे अटॅच केली आहे रेटसाठी आणि मेनू कार्डचं पण मी इथे ॲड केलं आहे. गरमागरम इथे जिलेबी, मस्तपैकी गरमागरम जिलेबी खायला मिळाली. आणि खूप सुंदर असा हेवी आमचा हा ब्रंचच झाला. म्हणजे ॲक्च्युली सकाळी लवकर निघा, आपण 3 तासामध्ये ठाण्याहून पोचतो आणि मग इथे तुम्ही नाश्त्याच्या आसपासच्या वेळेस तुम्ही गेलात ना तर पोटभर आणि आस्वाद घेत तुम्ही इथे मस्त मिसळ खाऊ शकतात. तर इकडे गेल्यावरती 4-5 ठिकाणं जवळपास आहेत फिरण्यासाठी, पण आम्ही फक्त पेरूची वाडी केली आणि एक म्युझियम आहे जे पुढे मी दाखवणार आहे, ते आम्ही फिरलो. अवाढव्य जागा आहे. त्यांचं मॅनेजमेंट पण फार चांगलं आहे. बसण्यासाठी त्यांनी खूप सुंदर सोयी केलेल्या आहेत. अजिबात आपल्याला गरमी लागणार नाही आणि व्यवस्थित लोकांना बसून आरामात खाता येईल असं त्यांनी छान मॅनेजमेंट तिकडे केलेली आहे. तर असं तिकडे त्यांनी ना जाता जाता आपण शॉपिंग करू शकतो. म्हणजे तिथल्याच भाज्या आहेत, काही फळं आहेत. जसं सगुणा बागेत कसं मिळतं की नाही, तर छोटंसं त्यांनी इकडे कसं एक मार्केटसुद्धा त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि हा त्यांनी असा एक मॅन्युअल केलेला पॉन्ड आहे जिकडे तुम्ही बोटिंग करू शकता. पण आम्ही बोटिंग नाही केलं. मग आम्ही इकडे गेलो पक्ष्यांची वाडी बघण्यासाठी. तर सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आम्हाला इथे पाहायला मिळाले. त्यांनी फोटोजसाठी, सेल्फी घेण्यासाठी मध्ये मध्ये त्यांनी असं छान असं वेगवेगळे कार्टूनचे कॅरेक्टर उभे ठेवलेले आहेत. स्पर्शने कोणाकोणासोबत फोटोज तर काढलेच, पण खूप सुंदर असे पक्ष्यांचंही त्याला इकडे माहिती मिळाली आहे. दोन ते 3 तासात तुमचं सगळं फिरून होतं. त्याच्यामुळे फार काही असं फुल डे तुमचा जात नाही. मी काही पक्ष्यांचे फोटोज आणि त्यांची माहिती असं मी तुम्हाला इथे शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. जेवढं तुम्हाला त्याच्यात इन्फॉर्मेशन देता येईल त्यांची, तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला आहे. अवाढव्य मोठा हा सरडा होता, पण माझी किंवा स्पर्शची पण हिंमत नाही झाली. त्याला हातात घेऊन ते लोक दाखवत होते, पण आम्ही लांबूनच त्याला छान असतं त्याचा एक फोटो काढला फक्त. वेगवेगळे कबूतर होते, पाहू शकता. बदक आहेत वेगळ्या छान असे रंगाचे. तर तिथे मेन म्हणजे तुमचं काय आहे की ब्रेकफास्ट आणि हे 1-2 तास तुमचे पक्षी पाहण्यामध्ये, हाच काही तो वेळ तुमचा इकडे जातो. अदरवाईज तिकडे दुसरं काही नाही आहे. पण ह्याच्यातच तुमचा पैसा वसूल आहे आणि फ्री आहे. म्हणजे स्टार्टिंग एंट्री फ्री आहे. फक्त पक्ष्यांची वाडी तुम्हाला पाहण्यासाठी तिथे तिकीट आहे. आय थिंक 100 रुपीज समथिंग काहीतरी तिकीट पर हेड आहे. ससे इवले इवले ससे. हा पण एक मोठा सरडा तिकडे होता.
आणि त्यानंतर इथे एक अजून एक वेगळं सेक्शन त्यांनी केलेलं आहे. त्याच्या आत त्या पिंजरा, मोठा पिंजरा टाईप असं आहे, म्हणजे त्याच्या आत आपण जायचं. ते पक्षी आपल्या हातावरती, आपण त्यांच्या इकडे साईडला ना असे लहान लहान डब्यामध्ये त्यांचा खाऊ ठेवलेला असतो, तो आपण आपल्या हातावर घ्यायचा. मग ते सगळे पक्षी आहेत ना आपल्याकडे असे उडून येतात, आपल्या हातावर बसतात, डोक्यावर बसतात आणि कलरफुल वेगवेगळे. मकाव पण तिकडे खूप मोठा होता एक, आणि जो तो प्रत्येकाला खाऊ देऊन दे बाबा माझ्या हातावरती येऊन बस या प्रयत्नात कल्पेश पण तिकडे फार वेळ त्याचा घालवत होता आणि बराच वेळ त्याच्या हातावरती कुठलाही पक्षी येत नव्हता. आणि नंतर असं झालं की त्याची कॅप आहे ती सगळ्यांना एवढी अट्रॅक्टिव्ह झाली, त्याचे सगळे थ्रेड्स काढण्याच्या मागे त्याची पूर्ण कॅप पक्ष्यांनी भरलेली होती आणि ते अजिबात त्याच्या डोकीवरनं उडायला मागत नव्हते. ते छानपैकी तिकडेच आपले पक्षी त्याच्या डोक्यावरती बसले होते. तो बऱ्याचदा त्याला पोपटाला हातावर घेण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या हातावरती एकही पक्षी यायला आधी तयार नव्हता. फक्त ते खाऊ खायचे आणि तिथेच बसायचे. आणि जसं मी तुम्हाला मगाशी बोलले त्याप्रमाणे हे पहा, त्याच्या डोक्यावर सगळ्या पक्ष्यांनी आपलं घर करून घेतलं होतं आणि ते तिथून हलण्याचं नाव घेत नव्हते. त्यालाही फार मजा वाटत होती, अरे काय चालू आहे म्हणे हा. आणि तो पूर्ण वेळ पक्ष्यांसोबत त्याला मग छान नंतर गेला. त्याच्या कॅपचे सगळे थ्रेड आहेत ना ते असे ओढण्याचा प्रयत्न करत होते ते. तर इकडे तुम्हाला बराच वेळ जातो, म्हणजे बाकी तुम्ही जरी पक्षी वेगवेगळे पाहिले तरी पण हा जो पोर्शन त्यांनी एक वेगळा केला आहे ना, इकडे तुमचा बराच छान असा वेळ जातो. आणि त्यानंतर मी फार अशी हिम्मत करून ह्याला घेतलं माझ्या खांद्यावर, पण तो एकीकडे केस ओढतोय, आपल्या कुर्त्याचे बटन त्याने एक दोघांचे तोडले, शर्टचे बटन तोडले. त्याच्यामुळे मी थोडं घाबरत त्याला घेतलं होतं आणि मग आम्ही बाहेर पडलो. तर अजूनही तिकडे काहीतरी असे गेम्स वगैरे ठेवले होते लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. हे पहा, स्पर्शचा प्रयत्नावरती प्रयत्न सुरू होते. म्हणजे एक आपण म्हणू शकतो की जसे जत्रेत कसे असतात नाही का, तर त्यांनी थोडंसं मार्केट, थोडंसं पक्ष्यांसाठी आपण म्हणजे बघण्यासाठी तिथे तो एवढा एक पोर्शन, मग थोडंसं शॉपिंग, असं त्यांनी लहान लहान तिकडे असे कॉर्नर्स बनवलेले आहेत असे. आणि मग मी निघताना थोडी तिकडे जिलेबी घेतली होती, पण तुम्ही पार्सल नाही आणू शकत. आम्ही पाव किलोच थोडंसं पार्सल आणली होती, पण ती गरम पडेल, मी तिकडेच गरम गरम खाऊ शकते. आणि मॅजिक शो पण तिकडे तुम्हाला पाहायला मिळेल. याची वेगळी कॉस्ट घेत नाही, तुम्हाला त्याच्यातच तुम्हाला मॅजिक शो पण ते लोक दाखवतात. तो 1 मिनट सर, कॉइन को हैंड में लीजिए, चेकअप करो, कॉइन छुआएंगे, पकड़ के तोड़ देंगे फिर कॉइन। थैंक यू सर जी। कितना कॉइन है? 2। छू करेंगे, बोलेंगे मुर राइट, जे का हैंड में लो, हैंड को बंद करो, छोटू हवा नहीं लगने देना, बंद कर लो, और छोटू हैंड में 3 बार फूफू कर दो। शाबाश, कितनी बार फूफू किया? 3 बार करने का है ना। शाबाश, हमने ज्यादा बनने को ना। तो यहाँ छोड़ो टेबल पे, देखो सर जी मैडम जी 4। छोटू मैजिक कोई किधर छुपाया है? छोटू चीटिंग नहीं करो, मैजिक कोई यहाँ छोड़ो। खतरनाक छोटू है, देखो कॉइन गड़बड़ी। सर जी मैडम जी कॉइन गया नहीं है, मिल गया छोटू, मिल गया। हैंड ऐसे करो, थोड़ा पीछे हो जाइए, देखो कहाँ छुपाया। 1 मिनट छोटू यहाँ से हिलाइए, देखो कहाँ छुपाया। मॅजिक शो बघून झालं आणि मग आम्ही तिथून बाहेर पडलो. मग त्यानंतर आम्हाला वाटेमध्ये कॉइन म्युझियम, शांती कृष्णा म्युझियम असं त्याचं नाव आहे, शांती कृष्णा म्युझियम ऑफ मनी अँड हिस्ट्री, त्र्यंबकेश्वर रोडला हे आहे नाशिकामध्ये.
तर इथे आम्ही गेलो तर इथे खूप साऱ्या प्रकारचं आम्हाला म्हणजे हे जुन्या टाईपचे मडके आहेत जे पूर्वी वापरले गेले आहेत ते पाहायला मिळाले. त्याच्यानंतर वेगवेगळे तिकडे आपल्याला कॉईन्स पाहायला मिळाले, स्टोन पाहायला मिळाले. असं बरीच तिथे आम्हाला इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे आत्ता माझा मुलगा 7thला आहे ना, तर तो मला म्हणाला की आई हे आम्हाला सगळं स्कूलमध्ये आहे म्हणजे. तर मग त्यांना हे प्रॅक्टिकली तिथे पाहायला मिळालं असं. तर हे सुद्धा खूप सुंदर एक म्युझियम आहे. बरीच माहिती या म्युझियममध्ये स्पर्शला पण मिळाली आणि आम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टी इथे बघायला मिळाल्या. पण तुम्ही मुलांना इथे नक्की घेऊन जाऊ शकता. हे त्यावेळेचे त्यांचे अवजारं आहेत आणि ती कशा टाईपची होती त्याची सगळी माहिती आहे की कुठल्या काळातली आहेत, काय नावं आहेत, ही सगळी माहिती तिकडे साईडला त्यांनी लिहिलेली आहे. हे पहा, हे पूर्वीचे पॉट, त्यांचे तुकडे म्हणजे जे तुकडे तुम्हाला नंतर मिळालेले आहेत त्यांना, तेही त्यांनी तिथे ठेवलेले आहेत. सिंधू घाटी सभ्यता त्यांनी लिहिले बघा वरती नाव असं. ऑर्नामेंट्स आहेत हे. मी फार फास्ट व्हिडिओ केला नाही आहे की आणि थोडा व्हिडिओ मोठा पण झाला आहे, पण तुम्हाला या लहान लहान गोष्टी मिळाव्यात बघायला ना, म्हणून मी थोडंसं नॉर्मल स्पीडलाच तुम्हाला हे दाखवत आहे की जेणेकरून तुम्हाला या गोष्टी वाचून थोडंसं आयडिया येईल की काय आहे तिकडे आणि काय काय पाहता येईल, तुम्हाला याची आयडिया मिळून जाईल. आणि इथे बराच वेळ जातो म्हणजे जवळजवळ 3-1 तास तरी तुम्ही 2-3 तास तुम्हाला आरामात हवे आहेत फिरण्यासाठी. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी वाचून पाहू शकता. म्हणजे नुसतंच बघायचं आणि निघायचं असं नाही. तिथे सगळं त्यांनी माहिती छान लिहिलेली आहे. तर तुम्हाला वाचून एक एक गोष्ट पाहण्यात तिथे बराच वेळ जातो. तर तुम्ही सकाळी पेरूची वाडी आणि त्यानंतर तुम्ही हा पोर्शन करून त्र्यंबकेश्वर पण करू शकता. करन्सी आहेत. आणि तीही माहिती आहे की म्हणजे जसं पैशांचं नाणी निघाली त्याच्या आधी कसे बार्टर सिस्टम करायचे, तर ते पण काय काय असायचं त्यांची प्रोसिजर, ते सगळं तिथे छान त्यांनी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. किती लहान लहान नाणी आहेत, त्याच्यावरचे सिम्बॉल्स आणि प्रत्येकाची माहिती. हे बघा, तुम्ही थोडंसं व्हिडिओ मध्ये मध्ये थांबवून तुम्ही वाचून पाहू शकता. म्हणजे
त्यानंतर त्यांनी त्या गोष्टी कसे बनवायचे पूर्वी त्याचं त्यांनी लहान लहान असं स्कल्पचर आर्ट त्यांनी करून लहान अशा मूर्ती की कसे नाणी बनवायचे पूर्वी, कोणतं मशिनरी वापरायचे, हे सगळं त्यांनी तिथे असं बनवलेलं आहे. छान असं टेक्निक, हे बघा कॉईन मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक्स, कोणतं टेक्निक वापरायचे त्यावेळेला आणि कशा प्रकारे त्यांचं ते बायफर्केशन करायचे, कसे नाणे बनवायचे. तर त्यांनी तिथे असं छान मिनिएचर्स बनवून ना असं त्यांनी मोठं असं प्रोजेक्ट टाईप त्यांनी बनवलेलं आहे तिकडे. हे त्यांनी तिकडे छान असं एक प्रोजेक्ट त्यांनी बनवलेलं आहे आणि पूर्ण प्रोसिजर आहे की कसे कामगार पूर्वीचे त्यावेळेला कशा पद्धतीचं काम व्हायचं, कसं मेटल ते वापरायचे किंवा कुठलाही धातू जो आहे त्याला कसं वितळवायचे. तर हे अखंड त्यांनी हा छान असं तिथे पूर्ण ती प्रोसिजर त्यांनी केलेली दाखवलेली आहे तिकडे. छान लहान लहान त्यांनी अशा मूर्ती, अगदी ते रिअलिस्टिकच वाटतं बघताना की आपण समोर तो म्हणजे कारखाना म्हणावा किंवा काय की ते पण पाहतोय समोर काम करताना, इतकं ते त्याच्यात जिवंतपणा आहे त्या कलेमध्ये सुद्धा. सो रिअली हॅट्स ऑफ की त्यांनी इतकं सुंदर ते मेंटेन केलेलं आहे आणि जी काही माहिती आहे ती व्यवस्थित त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा अगदी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आता इथे भारताची नाणी आणि आता जे काही आपल्याकडे आर्थिक व्यवहार चालू आहेत ज्या पैशांनी, त्याचे सगळ्यांच्या नोटा आणि नाणी आता इथे लावलेले आहेत. आत्तापर्यंत जे करंट जे चालू आहेत ते सगळे पैसे तिथे समोर लावलेले आहेत. नोटा आणि कॉईन्स वगैरे जे काही चालू आहेत ते, आणि पूर्वी जे होते भारतातले ते सुद्धा तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. तर जेव्हा कधी कठपुतली बनवली गेली, ही त्यावेळेची कठपुतली आहे. सुरुवातीला जेव्हा बनवली गेली ना त्यावेळेची कठपुतली आहे. हे समुद्रातले कोरल्स आहेत. तर या म्युझियममध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या किंवा पाहायला मिळाल्या असं मी म्हणू शकते. मी इकडे तुम्हाला रेट पण पाठवलेला आहे की किती रेट होतं तिकडे आम्हाला बघण्यासाठीचा. हा एक चित्रपट पूर्वी जे बनवायचे तेव्हाचा कॅमेरा आहे तिकडे. आपले वाद्य आणि बरीच काही आपली संस्कृती, वाद्य, नाणी, कला
अगदी अश्मयुगापासून ते आत्तापर्यंतचा सगळ्या गोष्टींची माहिती या एका व्हिडिओत तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर पुन्हा भेटूया पुढील अशाच काही व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.